वर्ष 2024 मीन राशीसाठी काय घेऊन येणार आहे? आनंदाच्या बातम्या आणणार आहे का? आर्थिक स्थिती सुधारणार आहे का? ज्यांच्यासाठी स्थळं बघताय त्यांची लग्न जमणार आहेत का? नोकरीत काही बदल होणार आहे का? व्यवसायात प्रगती होणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, मीन रास ही मुळातच हळवी रास आहे. मीन राशीचा स्वामी गुरु महाराज आहेत आणि म्हणूनच धार्मिक वातावरणात राहायला आवडणारी मीन राशीची लोक असतात. मीन राशीच्या लोकांना खूप भांडणं, वादविवाद या गोष्टी बिलकुल पचत नाही. त्यांना अगदी आनंदी, प्रसन्न वातावरणात राहायला आवडतं. जगा आणि जगू द्या या तत्वाची मीन राशीची लोक असतात. त्यामुळे सहसा यांचा त्रास दुसऱ्याला होत नाही. आपला त्रास दुसऱ्याला होणार नाही याची काळजीच त्या घेत असतात. मीन राशीच्या लोकांचा हळवा स्वभाव, भावनिकदृष्ट्या विचार करणं मात्र कधीकधी त्यांना गोत्यात आणण्याची शक्यता असतं. कारण थोडासा व्यवहारी दृष्टिकोन मीन राशीच्या लोकांनी ठेवायला हवा. मीन राशीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आतून बाहेरून सारखे असे हे लोक असतात. म्हणजे मनात एक, ओठांवर एक असं या लोकांचं नसतं. जे त्यांच्या मनात असतं तेच त्यांच्या ओठांवरही असतं. कुठल्याही प्रकारचा कपटीपणा मीन राशीची लोक शक्यतो करत नाही. सरळ मार्गाने जगणारी मीन राशीची लोक असतात. पण काही गोष्टीत मात्र स्पष्ट बोलायला मीन राशीच्या लोकांना शिकावंच लागतं. कारण की तुम्ही जर स्पष्ट बोलला नाही तर लोक तुमच्या वागण्याचा, बोलण्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असतात. म्हणूनच या एका गोष्टीचा अंगीकार मीन राशीच्या लोकांनी अवश्य करावा. आता 2024 बद्दल बोलायचं झालं तर मीन राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून 2024 हे वर्ष खास असणार आहे. कारण हे वर्ष त्यांची प्रगती करवणारं ठरेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आश्चर्यकारक यश मिळेल. नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव आणि संघर्ष मात्र टाळा. त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कामात यश मिळण्याची पुरेपूर शक्यता आहे. तुमचे वरिष्ठही तुमच्यावर समाधानी दिसतील. व्यवसायासाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे त्यांना या काळात काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कोणताही चुकीचा मार्ग स्वीकारू नका, तो तुम्हाला अडचणीत आणू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेऊनच पुढे जा. आता आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता यावर्षी शनी महाराजांची स्थिती मीन राशीसाठी थोडा खर्च करवेल आणि म्हणूनच यावर्षी शक्य तितके पैसे वाचवा, कारण त्याचा फायदा तुम्हाला होईल. हा कालावधी तुम्हाला चांगली आर्थिक स्थिती देईल जर तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवलं. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर स्थितीमध्ये तुम्ही राहू शकाल. फक्त खर्च कंट्रोल करा. तुम्ही कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करणं सध्या तरी टाळा. या काळात नुकसान होऊ शकतं. लक्षात घ्या, कठोर परिश्रम करूनच नशीब तुम्हाला साथ देणार आहे आणि यश मिळणार आहे. आता कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी थोडी आव्हानात्मक असणार आहे. कुटुंबात काही प्रकारचे वाद होऊ शकतात जे तुम्हाला चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील. आईला आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात ज्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमचे भावा बहिणींचे संबंध सकारात्मक असतील, ते तुम्हाला शक्य तितकी मदत करतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी, भावा बहिणींसाठी वेळ काढावा लागेल. अत्यंत व्यस्त असूनही तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि त्यांच्या गरजांची काळजी घ्यावीच लागेल. त्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहू शकेल. आता बघूया प्रेमसंबंधांबद्दल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ खूप आव्हानात्मक आहे. यावर्षी तुम्हाला तुमच्या नात्याबाबत काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. विश्वासाच्या अभावामुळे तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यामध्ये वाद होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्यांवर लक्ष द्यावं लागेल. या काळात कोणताही मोठा निर्णय घेणं टाळा आणि आपल्या नातेसंबंधांमध्ये आणखीन विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. वादविवाद वाढू देऊ नका. आरोग्याच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर यावर्षी तब्येतीमध्ये काही चढउतार जाणवतील. कधी तुम्हाला तुमचं आरोग्य खूप चांगलं वाटेल तर कधी काही गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचंय. मानसिक आरोग्य चांगलं राहील असा प्रयत्न करायचा आहे. दैनंदिन दिनचर्येमध्ये चांगल्या सवयींचा समावेश करा, ज्यामुळे तुमचं आरोग्य तुमच्या हातात राहील. तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये काही सकारात्मक बदल करा, ज्याचा फायदा तुम्हाला होईल. मीन राशीसाठी 2024 मध्ये लकी नंबर असेल 3 आणि 7. त्याचबरोबर मीन राशीनी काही ज्योतिषीय उपाय सुद्धा करायचे आहेत, कारण मीन राशीला 7.5 चालू आहे. आता 7.5 आहे म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. 7.5चे काही नियम आहेत. 7.5मध्ये कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नये हा पहिला नियम आहे.
कारण शनी महाराज अहंकाराला क्षमा करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साडेसातीचे काही नियम तुम्ही जाणून घ्या, ज्यामुळे तुम्हाला साडेसाती त्रासदायक ठरणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे साडेसातीमध्ये निराश व्हायचं नाही. आपल्या मनाविरुद्ध घटना घडल्या तरी सकारात्मक दृष्टीने पावलं पुढे टाकत राहायचं. ज्यावेळी जे करणं गरजेचं आहे ते करायचं. निराश न होता, हताश न होता आपलं कर्तव्य करत राहायचं. कारण कर्तव्याचं फळ हे मिळतंच. आपण केलेल्या चांगल्या कर्मांचं फळ सुद्धा आपल्याला साडेसातीमध्ये मिळत असतं. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा. तुम्हाला जमेल तसा दानधर्म करा. साडेसाती ही माणसाला स्वतःबद्दल विचार करायला भाग पाडते. साडेसातीमध्ये आपलं कोण, परकं कोण याची चांगली ओळख होते. आणि म्हणूनच साडेसातीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाईटातूनही चांगलं शोधत पुढे जाणं आवश्यक असतं. साडेसातीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे साडेसातीमध्ये तुम्ही जेवढा संयम ठेवाल, तुमच्यामधल्या चांगल्या गुणांची जपवणूक जेवढी कराल, तेवढी साडेसाती सरळ जाते. साडेसातीमध्ये त्रास कमी होतो आणि साडेसातीनंतर तुम्ही ठेवलेल्या संयमाचं चांगलं फळ सुद्धा तुम्हाला मिळतं. आता या व्यतिरिक्त काही ज्योतिषीय उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. मीन राशीच्या व्यक्तींनी 2024 मध्ये प्रत्येक शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनी महाराजांचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर आत्मबळ येण्यासाठी दर शुक्रवारी दुर्गा चालिसाचं किंवा दुर्गा स्तोत्राचं पठण करावं. रोज सकाळी पृथ्वीला स्पर्श करून तिचे आशीर्वाद घ्यावे. पृथ्वी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. त्याचबरोबर कबूतर आणि मुंग्यांना सुद्धा दर मंगळवारी किंवा शनिवारी अन्न द्यावं. त्याचबरोबर चांगल्या आरोग्यासाठी रोज किंवा किमान रविवारी तरी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा. आता या सगळ्या गोष्टी करायला जमणार नाहीत. त्यातली एखादी गोष्ट जरी करायला जमली तरी काही हरकत नाही. पण जी कुठली गोष्ट तुम्ही करता आहात त्या गोष्टीमध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमची जी काही साधना आहे, तुमचं जे काही रुटीन आहे, जे काही देवाचं तुम्ही थोडंफार करता ते कंटिन्यू करत राहा. त्यामध्ये सातत्य ठेवा. मंडळी, लक्षात घ्या, साडेसाती ही मानसिक शुद्धीकरण करण्यासाठी येते, त्रास देण्यासाठी नाही. साडेसाती आली नसती तर गर्विष्ठ माणसं माजली असती, जुलूम जबरदस्ती सर्वत्र झाली असती. परंतु दुःखाच्या अनुभूतीमुळेच व्यक्तीचा अहंकार आणि गर्व कमी होतो आणि व्यक्तीमध्ये समतोलपणा येतो. मीन राशीची लोक तशी तर नम्र असतात, त्यामुळेच त्यांनी साडेसातीला घाबरण्याचं काहीच कारण नाही. फक्त आपलं आचरण शुद्ध ठेवा, आपली साधना उपासना चालू ठेवा आणि संसाराप्रती असलेलं आपलं कर्तव्य करत राहा. आणि जाता जाता एक मोलाचा सल्ला, जरी साडेसातीत नैराश्य आलं, कटकटी वाढल्या, आयुष्यात रस वाटेनासा झाला, वैराग्य वाढू लागलं, तरी हे सगळं आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. कारण शनी महाराज कनवाळू, कृपाळू आहेत. जीवाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी झटणारा ग्रह म्हणजे शनी आहे. त्यामुळे प्रत्येक घटनेतनं काय चांगलं आहे ते बघायला शिका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.